महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भिलजीची वारी आणि संस्कृतीची शिदोरी, बाणाट्या खेळांच्या गजरात घुमला विठू नामाचा जयघोष। भक्ती, परंपरा आणि एकीचा संगम, भिलजी गावचा विठ्ठल यात्रा उत्सव उत्साहात संपन्न। पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम अशा विठू नामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात अलिबाग तालुक्यातील रोहा रोडवर वसलेल्या भिलजी गावात विठ्ठलाची यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली। ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक उत्सव नसून भिलजीसह संपूर्ण पंचक्रोशीतील या लोकांसाठी एकतेचा आणि हा आनंदाचा सोहळा ठरली आहे। वरुथिनी एकादशीच्या दिवशी ही यात्रा साजरी केली जाते। या यात्रेचा उत्साह आदल्या दिवसापासूनच गावागावात ओसंडून वाहत असतो। गावातील प्रत्येक आबालवृद्ध, सर्व जाती धर्माचे आणि स्तरातील सर्व लोक एकत्र येऊन मंदिर आणि परिसराची स्वच्छता व सजावट करतात। रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली रोषणाई आणि रांगोळ्यांमुळे भिलजी गाव एखाद्या पंढरीसारखे नटलेले दिसते। यात्रेची सुरुवात पहाटेच्या मंगलमय काकड आरतीने झाली। त्यानंतर नामवंत भजन मंडळीने आपल्या श्रुश्राव्य गायनाने अवघा परिसर मंत्रमुग्ध केला। दुपारच्या सुमारास निघालेली माळ पाहण्यासाठी मोरखोल, बोरघर आणि आसपासच्या गावातील भाविकांची अलोट गर्दी उसळली होती। विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करत विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक तृप्त झाले। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी गावकऱ्यांनी चहा पाण्याची चोख व्यवस्था करून आपल्या आदरातिथ्याची परंपरा जपली। यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आपल्या संस्कृतीचा ठेवा असलेले बाणाट्या खेळ, मर्दानी खेळ। आजच्या आधुनिक युगात ही कला लोप पावत चालली आहे। मात्र भिलजी गावातील आणि परिसरातील तरुण मुलांनी दांडपट्टा, तलवारबाजी आणि आगीच्या गोळ्यांची चित्तथरारक खेळ सादर करून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। या ऐतिहासिक परंपरा जोपासण्याचा हा गावकऱ्यांचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे। सायंकाळी 7:30च्या सुमारास विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची भव्य पालखी निघाली आणि ही पालखी रात्रभर चालते आणि गावातील प्रत्येक घरासमोर विसावते। प्रत्येक घरातून पालखीचे स्वागत आणि दर्शन घेतले जाते। मंदिरातही रात्रभर भजनाचा आणि कलेचा जागर सुरू असतो। दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 7 ते 8 वाजता ही पालखी मंदिरात परतल्यानंतर या यात्रेची सांगता होते। हजारोंची गर्दी असूनही कुठेही गालबोट न लागता अत्यंत शांततेत आणि शिस्तीत ही यात्रा पार पाडली जाते। हे भिलजीच्या ग्रामस्थांच्या एकीचे सर्वात मोठे यश आहे। पुढच्या वर्षी लवकर ये अशी जसे आपण आपल्या बाप्पाची वर्षभर वाट पाहत असतो, तसेच अगदी या यात्रेची वाट सर्व भाविक व येथील ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावातीलही ग्रामस्थ या यात्रेची वाट पाहत असतात। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, भिलजी, अलिबाग।